ओम नमो भगवते वासुदेवाय। प्रभुप्रिय सज्जन हो, 16व्या अध्यायाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्णाने निष्काम भावाने आचरण करणाऱ्या शास्त्रीय गुण व आचरणाचे वर्णन दैवी संपत्तीच्या रूपात केले. त्यानंतर शास्त्रविरुद्ध आसुरी संपत्तीचे वर्णन केले. त्याचबरोबर आसुरी व स्वभावाच्या लोकांच्या पतनाचे वर्णन केले. आणि काम, क्रोध व लोभ हेच आसुरी संपत्तीचे मुख्य अवगुण आहेत व तिन्ही नरकांची द्वारे आहेत. त्यांचा त्याग करून आत्मकल्याणासाठी जो साधना करतो त्याला परमगती लाभते. त्यानंतर सांगितले की शास्त्रविधीचा त्याग करून मन व बुद्धीला चांगले वाटेल असे करणाऱ्यास त्यांच्या त्या कर्माचे फळ मिळत नाही. सिद्धीच्या इच्छेने केलेल्या कर्माद्वारे सिद्धी मिळत नाही. म्हणून करण्यायोग्य अथवा न करण्यायोग्य कर्मांची व्यवस्था दर्शविणाऱ्या शास्त्रांच्या विधानानुसारच तो निष्काम कर्म केले पाहिजे. या उद्देशाने अर्जुनाच्या मनात शंका उत्पन्न झाली की जे लोक शास्त्रविधी सोडून इच्छेनुसार कर्म करतात त्यांची कर्मे निष्फळ होतात. हे तर ठीक आहे, परंतु असे लोकही आहेत जे शास्त्रविधी न जाणल्याने आणि दुसऱ्या कारणामुळे शास्त्रविधी सोडतात. तरीही यज्ञ, पूजा वगैरे शुभ कर्मे तर श्रद्धेने करतात. त्यांची काय स्थिती होते हे जाणण्यासाठी अर्जुन भगवंताला विचारतात. अर्जुन उवाच जे शास्त्रविधी न जाणती केवळ श्रद्धेने देवास पूजती ऐशा भोळ्या श्रद्धेची गती सांगा देवा. श्री भगवान उवाच तयाची ती भोळी श्रद्धा असे ती गा त्रिविधा तेथे कैशी सत्व रज तमाची बाधा ऐका आता. मन असे जैसे जयाचे तेची स्वरूप त्या श्रद्धेचे जैसे असती गुण मनाचे श्रद्धाही तशीच. सात्विक पूजती देवासी राजस यक्ष असुराशी अन्य जेगा तामसी भजती भूत प्रेत. ऐसे विधी शास्त्र न जाणता तप घोर करता वाढतसे मद दंभ कामुकता मग आपोआप स्वशरीरा कृश करती मज जीव चैतन्यास छळती ऐशी जयाची साधना रीती तामसी तो. त्रिविध असती जे गुण तैसेच तयाचे साध्य साधन आहार यज्ञ तपदान ऐक आता. जया बल आरोग्य सुखाची ओढ तया रुची रसयुक्त स्निग्ध गोड जया मनी प्रीती शांतीची आवड तो सात्विक गा. जया आवडे कडू उष्ण आणि खारट जिव्हा मागे झणझणीत तिखट खाऊन ऐसे भोगे दुःख कष्ट तो राजसी गा. जयाचे असे तामसी मन तया आवडे शिळे उच्छिष्ट भोजन कच्चे अपवित्र रसहीन अन्न ती आवड तामसी. जो यज्ञ कर्म फल इच्छारहित जपतो वेदशास्त्र विधिवत मग सुख समाधान असे पावत तो सात्विक गा. साधना जी केली पुण्य फल इच्छेन करून दंभ संपत्तीच प्रदर्शन अर्जुना ऐसे जे यज्ञ आराधन ते राजसी वा. यज्ञ जो वेदशास्त्र विधिरहित मंत्रहीन त्याग विरहित यज्ञ योजिला करण्या
परघात तो यज्ञ तामसी. देव गुरु ज्ञानी जनांचे पूजन, पवित्रता ब्रह्मचर्य पालन, जे सरलता आणि अहिंसेचे आचरण, ते तप शारीरिक. प्रिय हितकर आणि उद्वेगहीन, सत्यशुद्ध जयाचे भाषण, जे ते स्व अध्ययनाची तहान, ते तप वाणीचे. सजग ठेवून मन, सदैव चाले निर्विकल्प निरीक्षण, जया आवडे धारणा ध्यान, ते तप मानसिक. साधना असे 3 प्रकारची, सत्व रज तम स्वभावाची, या साधनेत नसे इच्छा फळाची, ती साधना सात्विक. जेथे कीर्ती अवडंबर सत्कार, केवळ दंभ आणि अहंकार, साधनेचा तो प्रकार राजस म्हणजे. शरीर वाणी आणि मन यांना कष्ट देऊन, ज्या साधनेचा उद्देश परपीडन, ती साधना तामसी. पात्र अपात्रतेची ठेवून जाण, सुपात्री केले जाते जे दान, केले जे उपकारहीन भावनेनं, ते दान सात्विक. मनी फलेच्छा ठेवून, वाढवण्या कीर्ती अहंकार मान, जे केले जाते उपकार भावनेनं, ते दान राजसी. पात्र अपात्रतेची जाण न ठेवून, कुपात्री केले जे दान, अशुद्ध द्वेष भावान प्रेरित होऊन, ते दान तामसी. ओम तत्सत हा घोष, जो ब्रह्म त्रिपुटीचा निर्देश, जगताचा हा आभास, ओंकारा ठाईच. ओंकाराचा उच्चार करून आरंभावे तप यज्ञ दान, सर्व साधनांचे विधिविधान ओंकार असे. अनुभवण्याती ब्रह्ममयता, आचरावी निष्काम कर्मता, ऐसे फल इच्छा रहित होता मोक्ष घडे. सत ब्रह्ममयतेचे नाव, सत मोक्षाचे ते गाव, जे ते फल इच्छेचा अभाव, ते ते सत असे. मनाची शुद्ध निर्विकल्प स्थिती, तिलाच सत असे म्हणती. निष्काम कर्माची गती सत असे. मनी नसता निष्काम निर्विकल्पता, विविध साधना त्या आचरता, नच प्रकटे कधी ब्रह्ममयता सकाम मनी. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे श्रद्धात्रय विभाग योगो नाम 17 गोपाल कृष्ण भगवान की जय.